बदलापूर शाळेतील चिमुरडींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून प्रहार केलाय। चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्याला भाजपनं इनाम दिलंय का, अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केलाय। बदलापूरच्या शाळेत जेव्हा हे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलं तेव्हा शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार घेऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दबाव आणला होता, असा आरोप संजय राऊतांनी केलाय। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अशा व्याभिचारी प्रवृत्तींच्या लोकांना सन्मानाने पक्षात घेऊन महापालिकेत पाठवतात, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। मला वाटलं बदलापूरच्या शाळेमध्ये हा लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलं होतं आणि बदलापूर 2 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पेटत होतं। आंदोलन झालं, दंगल झाली, गाड्या थांबवल्या, मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला, राजकारण्यांना तिकडे पाऊल ठेवू दिलं नाही। ज्या शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला त्या शाळेच्या संचालकाने संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रारसुद्धा घेऊ नये, पोलिसांनी यासाठी दबाव आणला होता। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, ज्या शाळेच्या आवारात झाला किंवा शाळेच्या खोलीत झाला, त्या शाळेच्या संचालकांची काही जबाबदारी नाही का? त्यानंतर शाळेचे संचालक फरार झाले, मग ते ठरवून सरेंडर झाले। आता आम्हाला तर असं वाटलं की ते अजून जेलमध्येच आहे, पण आता तुमच्या माध्यमातून कळते की ते नगरपालिकेच्या सभागृहात रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसून घेऊन चालले आहेत। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? संपूर्ण देशामध्ये हे सुरू आहे। तुम्ही उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल, भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे। तिच्यावरती अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले। आता इथे जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलं आहे का, इनाम दिलं आहे का? पूर्वी इनाम द्यायचे,